नमस्कार. आज आपण आहोत गडचांदूर शहरामध्ये आणि गडचांदूर शहराच्या नगर परिषदेच्या एकंदरीत निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. रणधुमाळी सुरू आहे आणि अशामध्ये आपण खास मुलाखत आज घेतो आहे आणि आपल्यासोबत आज आहेत राहुल उमरे. खरं तर युवा नेता आहे आणि मागच्या टर्ममध्ये ते नगरसेवक देखील होते. अनेक अनुभव आहेत आणि या खास मुलाखतीमधनं गडचांदूरकरांना काय मिळणार आहे, त्यांच्या मनात काय आहे, जनतेच्या समस्या एकंदरीत काय आहेत, इथल्या समस्या काय आहेत आणि एकंदरीत यांनी आजपर्यंत जी कामं गडचांदूर शहराकरता केली, इथल्या नागरिकांकरता केली, त्याचा देखील आढावा लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि प्रचाराची धुमाळी सुरू आहे. अनेक गाड्या, अनेक बोर्ड, विविध प्रचाराची माध्यमं गडचांदूर शहरात ओतून चालली आहेत. अशात आपण एक नगराध्यक्षपदासाठी गडचांदूर परिवर्तन विकास आघाडी म्हणून MIM आणि प्रहार जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आपण नगराध्यक्षपदाची उमेदवारी आहात. आपले काय अनुभव आहेत, गडचांदूरकर काय म्हणतात आणि तुमच्या मनात काय आहे? मी राहुल नारायण उमरे, माजी नगरसेवक. 5 वर्षा अगोदर मी नगरसेवक म्हणून काम केलं आणि नगरसेवक असताना अगोदर कोरोना आला. कोरोना 2.5 वर्ष कोरोना काळ होता आणि त्या कोरोना काळमध्ये पण आपण प्रत्येक गरजू लोकांची मदत केली. त्यामध्ये जसं बाहेरून पायदळ येत होते, त्यांना आपण कुठंतरी गाड्या करून त्यांना त्याच्या घरापर्यंत पोहोचवायचं. त्यानंतर गरजू लोकांना जेवण आणि किट वगैरे वाटप करायचं. मग 2.5 वर्ष कसं तरी ते निघून गेले. त्यानंतर सगळं सुरळीत चालू झालं. सुरळीत चालू झाल्यावर मग सर्वप्रथम आपण गडचांदूरमध्ये एक ऐतिहासिक बुद्धभूमी आहे, तर तिथं ज्यासाठी पुलिया नव्हता, रस्ता नव्हता बरोबर, त्यासाठी आपण मग अगोदर आमदार निधीतून पुलिया आणला. पुलिया आणल्यानंतर मग सभागृह बनवलं तिथं बुद्धभूमीला. त्यानंतर कंपाऊंड बनवलं आणि तिथं कुठंतरी लहान मुलं रेग्युलर येत असल्यानं तिथं झुले, ग्रीन जिम, ते खेळण्याच्या वस्तू लावल्या. त्यानंतर तिथंच लगेच लागून असलेलं लंगडा मारुती आहे, त्या लंगडा मारुतीला आपण कंपाऊंड करून दिलं. त्यानंतर आपले महाकाली मंदिर आहे तिथं आणि गणपतीची एक मूर्ती आहे, त्याच्यासाठी आपण 15 लाख रुपये निधी आणली. आणि हे सगळं करताना तिथं 2दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना झाली. त्यानंतर कुठंतरी तिथं लंगड्या मारुती मूर्ती आहे, त्याची पण विटंबना होताना दिसली. त्याकरता कुठंही तिथं जातीवाद नाही व्हावं म्हणून आपण तिथं CCTV कॅमेरा लावले. मग रात्री वगैरे तिथं प्रोग्राम होतात म्हणून हायमास वगैरे लावले. आणि त्याच पद्धतीनं जसं एक माझा प्रभाग न पाहता अदर प्रभागातले आपण सभागृह उभे केले, वाचनालय उभे केले आणि रोड नाल्या बनवल्या. जिथं पाणी नव्हते तिथं नळाचे कनेक्शन दिलं. दलित वस्ती सुधार योजनामधून आपण 50 लाख रुपये निधी दलित वस्तीच्या माध्यमातून आणली, नळ योजना म्हणून. नक्कीच अनेक विविध आपण कामं केलीत. मात्र आता गडचांदूर शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं. इथे सिमेंट फॅक्टरी असतील, लघु उद्योग असतील किंवा इथे तेलंगणा राज्य देखील लगत आहे आणि हे गडचांदूर शहर म्हणजे तेलंगणाकडे जाणारा हा मोठा महामार्ग देखील इथनं आहे. इथे विविध जाती धर्माचे लोक राहतात. आपण सांगितल्याप्रमाणे अनेक कार्य आपण केलीत. आता मात्र नेमक्या कुठल्या समस्या आहेत? लोक म्हणतात की दुर्गंधी पण आहे, प्रदूषण पण आहे, पिण्याचं पाण्याची सोय नाही आहे, शिक्षण महागलेलं आहे, एकंदरीत बसस्थानकाचे प्रश्न इथले जे नागरिक आहेत ते देतात. तिथे बसस्थानकामध्ये महिलांना बाथरूमाची सोय देखील नाही आहे. अशा विविध स्थानिकांच्या मतदारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यासाठी आता काय पावलं आपण नगराध्यक्ष म्हणून समजा निवडून आलात तर कशा पद्धतीने ते करणार? सर्वप्रथम युवकांसाठी रोजगार आणि जे गडचांदूरचे प्रदूषण आहे ते प्रदूषण मुक्त करणार. आणि आपल्या गडचांदूरमध्ये आम्ही ज्यावेळेस कार्यकालामध्ये भरपूरसे ओपन फेस त्याच्यात ग्रीन जिम लावले आणि ओपन फेस बनवले आणि त्या सौंदर्यीकरण केलं. पण आणखी कुठंतरी आपल्याला असं वाटतं का तिथं कुठंतरी शौचालय झालं पाहिजे बा, म्हणून ते शौचालय करणार. या नगराध्यक्षा लढाईत जवळजवळ 8 नगराध्यक्ष इथे उभे आहेत गडचांदूरच्या नगर परिषदेमध्ये. कुणाशी आपली टक्कर होईल असं वाटतं? कुणामध्ये फाईट होईल असं वाटतं तुम्हाला?
नाही, आता फाईटच्या याच्यात तर कोणी यादीत दिसून नाही राहिले सध्या तरी. काहून का लोकांचा जो कौल आहे तो अपक्ष उमेदवार आणि नेहमी लोकांच्या मदतीत धावून येणार म्हणून, आणि बाकीचे जे सगळे पैशाच्या चुंगडे घेऊन आहे, स्वतःचे वावरं 2-2 महिने झाले, 2 महिने अगोदर सगळ्यांना आपापले वावरं विकून 3-4 करोड त्याने जमा करून ठेवले. तर हे सगळ्या लोकांच्या नजरेत येऊन आहे. आणि सायंकाळ झालं का कुठंतरी बकरे कोंबडे कापायचं, न पिणाऱ्या मुलांना कुठंतरी या व्यसनीच्या आहारात आता लावून राहिले. तर हे सगळ्याच्या नजरेत येऊन राहिलं. जर समजा याही आत्ता इलेक्शन नगराध्यक्ष बनासाठी न पिणाऱ्या मुलांना जर याही शोक लावत असेल, व्यसन लावत असेल, तर आपल्याला तर व्यसनमुक्त गडचांदूर करायचं आहे. तर याही कोण्या पद्धतीनं उद्या नगराध्यक्ष झाल्यावर गडचांदूर सुधारणार आहे. त्यानंतर याही 4-4 करोड कोण्या पद्धतीनं त्या का म्हणून तिथं नगर परिषदमध्ये लावणार आहे नगराध्यक्ष बनण्यासाठी. कारण की तिथं नगराध्यक्षाला फक्त 15,000 रुपये महिना राहते. 15,000 रुपये महिना कमवला तुम्ही 3-3 न 4-4 करोड का म्हणून लावता, हे खूप मोठा प्रश्न आहे. नाही, नक्कीच गंभीर आरोप राहुलदादांनी केला आहे. आपण परत जाणार आहोत. म्हणजे हे जे शहरामध्ये चाललं आहे यामागे इतिहास असेल, परंतु आपण युवा नेता आहात. आपण अनेक कामं इतिहासातले यापूर्वी नगरसेवक म्हणून आपण जे कामं केले ते कामं नक्कीच तुम्ही सांगितले आहेत. आता आपल्यासोबत सहकारी नगरसेवक म्हणून आता किती उभे आहेत आपल्यासोबत, आणि आपली पूर्ण टीम किती आता या मैदानात? पहिले तर आम्ही गडचांदूर परिवर्तन विकास आघाडी म्हणून नगराध्यक्ष म्हणून मी उमेदवार आहो. त्यानंतर एमआयएमचे आमचे 4 कॅन्डिडेट आहे. त्यानंतर प्रहार जनशक्ती मिळून आम्ही असे पूर्ण 9 कॅन्डिडेट आहोत, 9 उमेदवार उभे आहोत. नक्कीच शेवट आपल्याकडे जाताना राहुलदादा असं सांगायसाठी काय या गडचांदूरच्या नागरिकांना, या मतदारांना आपण काय आव्हान करणार आहात? आपण नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर प्रामुख्याने कुठले पाऊल तात्काळ आपण उचलणार आहात आणि शहराला कसं सांभाळणार आहात, काय सांगा? आजकाल लोकांचं असं म्हणणं आहे का जर आमदार आपला राहिला, खासदार आपला राहिला, तर आपण कुठंतरी गडचांदूरमध्ये निधी आणू शकतो. तर याच्या अगोदर पण गडचांदूरमध्ये आमदार त्यांचे होते, खासदार त्यांचे होते, पण निधी आत्तापर्यंत आली नाही. आणि हे लोकांना पाहिलेलं आहे. त्याकरता लोकांना आता विचार केला आहे, अपक्ष उमेदवार राहुल उमरे, त्याच्या कोणताच पक्ष नाही, लोकांचा पक्ष. उद्या काँग्रेस या BJPचा नगराध्यक्ष नाही, तर लोकांचा नगराध्यक्ष लोकांना पाहिजे. मी राहुल नारायण उमरे नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. तर माझं बौद्ध चिन्ह आहे नगाडा. आणि गडचांदूरमधल्या सर्व गडचांदूरवासियांना विनंती आहे की 1 नंबरची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. नक्कीच हे होते राहुल उमरे, आणि यांनी यापूर्वीही नगरसेवक होते. यांना खरं तर नगर परिषदेचा अनुभव देखील आहे. त्यांनी बुद्धविहाराची टेकडी असेल, मग तिथे अनेक धर्मांचे, अनेक ज्यांची आस्था आहे, त्याकरता त्यांनी अनेक कामं केलेली त्यांनी सांगितली. कोरोना काळात देखील पलायन म्हणजे आपल्या मजुरीसाठी गेलेले जे लोक होते, तेलंगणा असेल, बाकी लगत जिल्ह्यामध्ये कामं करण्यासाठी गेलेल्या परिवारांना येण्या जाण्याकरता वाहतुकीची सोय देखील त्यांनी केलेली असं त्यांनी सांगितलं आहे. खरं तर नगराध्यक्षाचा पगार समजा 15,000 महिना असेल आणि नगराध्यक्ष होण्यासाठी 3 ते 4 करोड रुपये संपवण्याची तयारी इथल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची असेल, तर यातलं गूढ काय हे गडचांदूरकरांना त्यांनी हा थेट प्रश्न विचारलेला आहे. मुळात हा प्रश्न जनतेचा आहे. इथे राजकारण नको आहे. लोकराज्य TV चॅनल गेल्या अनेक दिवसापासून हेच करते की इथल्या प्रभागामध्ये जाते, जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि असे युवा नेते आहेत की बा अशा नेत्यांना त्या समस्याची आठवण करून देण्याचं काम लोकराज्य TV न्यूज करतात. आणि आपण असंच भेटत राहणार आहोत आणि इथल्या जनतेच्या समस्या नेत्यांपुढे ठेवण्याचं काम करणार आहोत. आणि अशा खरं तर युवा नेत्यांची समाजाला गरज असते, आणि म्हणून गडचांदूरकरांनी विचार करायचा आहे आणि गडचांदूरकरांनी अशा नेत्यांना न्याय द्यायचा आहे. आणि लोकराज्य TVच्या माध्यमातून आपल्या समस्या आणि त्याचं उकल करण्याचं काम आपण करणार आहोत. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, गडचांदूर.